जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई, तब्बल 28,61,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त। पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे। त्याअंतर्गत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना माहिती मिळाली होती की जळगाव शहरातून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार आहे। माहितीच्या आधारे विशेष पथकाने अजिंठा चौक ते इच्छादेवी चौक दरम्यान डिझो पेट्रोल पंप परिसरात सापळा रचला। यावेळी संशयित महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या विमल सुगंधित गुटखा व पान मसाल्याच्या 58 गोण्या आढळून आल्या। या गुटख्याची किंमत 21,61,600 रुपये असून वाहनासह एकूण 28,61,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहेत। एमआयडीसी पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध गुटखा तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी एकता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। सर, एमआयडीसी हद्दीतील जे पान मसाला जप्त करण्यात आलेला आहे, एकूण किती मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि किती जणांना अटक करण्यात आलेली आहे? एमआयडीसी पोलीस स्टेशनला अशी एक गोपनीय माहिती मिळाली होती की एका वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैधरित्या वाहतूक होत आहे। तर त्याप्रमाणे अजिंठा चौक ते इच्छादेवी या परिसरामध्ये आपण ट्रेकिंग केली असता एक बोलेरो पिकअप आपल्याला तिथे मिळाला। त्याच्यामध्ये एकूण 58 गोण्या भरलेला विमल गुटखा इल्लीगल जो ट्रान्सपोर्ट होत होता तो आपण पकडलेला आहे। त्याची किंमत साधारणतः 21 लाखाच्या वर आहे आणि 7 लाखाचा पिकअप व्हॅन असा एक 28 लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। तर याच्यामध्ये जोगेंद्र भिका पाटील राहणारा धरणगाव याला आपण अटक केलेली आहे। आता हा वाहन माल जो आहे हा कुठून येत होता आणि कुठे जात होता हे आज तपासामध्ये निष्पन्न होईल। या अगोदर याच्यावरती काही कुठले गुन्हे वगैरे दाखल आहेत? आता आपण त्याचं इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला कळेल की याच्यावर पण किती आहेत, वाहन याच्यापूर्वी कुठं याच गुन्ह्यामध्ये अडकलं होतं का हे आपल्याला तपासामध्ये आज कळेल।